नो तर आज आम्ही गार्डनमध्ये आमच्या सोसायटीत एक साप आहे. त्याचा कलर येलो कलरचा आहे आणि त्याचं 3 फूट आहे आणि त्याच्यात वेनम पण आहे आणि तो खूप मोठा आहे, म्हणजे 3 फुटाचा आहे आणि तुम्हाला माहितीच असेल 3 फूट तेवढा तो साप असेल. आणि तर आम्ही आत्ता गार्डनमध्ये नाही आहे, पण गार्डनच्या थोडंसं क्लोज आहे आणि तिकडं गार्डनमध्ये एकदम आत आहे ना, तर तिकडं साप आहे. तर आम्ही तर तिकडे जाऊ नाही शकत कारण आणि तो खूप फास्ट पण पळतो, येल्लो कलरचा आणि तो खूप मोठा आणि फास्ट पळू शकतो म्हणून. आणि तर आम्ही बाहेरच आहे, म्हणजे तर जवळ नाही गेलो एकदम तिकडं गार्डनमध्ये, पण गार्डनच्या जवळच आहे, पण तिकडं साप आहे. तर आम्ही तुम्हाला लांबूनच झूम करून दाखवतो. मित्रांनो, तुम्ही बघू शकता सिसोच्या मागे एक ना झाड आहे, तिकडंच एक साप आहे. मी फुल झूम केला आहे आणि तिकडंच एक साप आहे, म्हणजे इथं गार्डनमध्ये तो सोसायटीमध्ये कधी पण येऊ शकतो आणि तो पकडला गेला तर पकडायसाठी नक्कीच पार्ट 2 नक्कीच बघा. मित्रांनो, तर आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे, आम्हाला तिथं मी तुम्हाला जंगल दाखवलं होतं, तर तिथं आम्हाला अशी बोन्स वगैरे भेटले आहेत. त्यावर ते ग्रीन मॅट वगैरे आहे, ते जाळलेलं आहे आणि तिथं खूप घाण वास आहे. आम्ही मग असे खेळत होतो तर तवा दिसला आहे, तर चला तुम्हाला मी दाखवतो ना. तर मित्रांनो, आम्ही तिकडून आत्ता लांब आलो आहे आणि मी तिथं खाली उतरलो होतं, तिकडं आम्हाला भेटलं आहे. हे आम्ही सगळे पळून आलो आहे. तर इथं डोंट कम हिअर असं लिहिलं होतं, म्हणून आम्ही सगळे घाबरलो आणि हे काहीतरी लाल ह्याच्यातनं लिहिले. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर आम्ही ह्यांना जाळून फेकणार आहे. तर बाय. जय शिवराय मित्रांनो, तर आम्ही आज फक्त आमच्या सोसायटीच्या बाजूचं आम्ही जंगल दाखवणार आहे तुम्हाला. आणि तुम्ही ऐकलंच असेल बातम्यांमध्ये, ड्रीम सिटीच्या बाजूला फक्त एक जंगल आहे, तिथे एक बिबट्या सुटला आहे आणि एक असे मोर, ससे, बाकीचे कोल्हे वगैरे असे रात्री दिसतात. तर आम्ही दुपारचं फक्त तुम्हाला एकदा दाखवत आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता ही बाउंड्री आहे आणि तिथपर्यंत अख्खं तिकडं एक नेट लावले आहे. एक मिनटं मी झूम करून दाखवते. इकडं बघू शकतो तुम्ही, नेट लावले आहे कारण तिकडचे प्राणी येऊ ना. आणि हे अशी झाडं आहेत खूप मोठी. इथे एक बिल्डिंग आहे आणि इकडून असं फुल जंगल टाईप आणि तिकडं एकदम जंगल आहे. तिकडं आंबेगाव आणि इथं अख्खं आंबेगावाचं मधलं अख्खं जंगल टाईप आहे. तुम्ही बघू शकता तिकडं पण मागं जंगल आहे आणि तिथे एक गेट आहे जंगलात जायसाठी. इथं तिकडच्या बाजूला बिबट्या आम्ही इथून बघितला होता. एका मोराला मारून खात होता आणि इथं मोर वगैरे असे दिसत असतात. आणि मेन म्हणलं तर इथं खूप सारे उडपिकर वगैरे असे प्राणी असतात जंगल इथं. प्लस शिकारी कुत्री आहेत, प्लस कोल्हे असे आहेत. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला जंगल आतून बघायचं असेल तर नक्कीच कमेंट करा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. कारण आजकाल झाडं तोडतात, झाडं तोडू नका कारण आपल्याला ऑक्सिजनसाठी पण लागतात. आणि तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर बाय. तर जय शिवराय मित्रांनो, आज आम्ही समाजसेवा करणार, पक्ष्यांना पाणी वगैरे देणार आहे. तर चला ह्याच्याने. तर जय शिवराय मित्रांनो, आता आम्ही इथं पाणी ठेवत आहे पक्ष्यांसाठी. तर चला पाणी ठेवू. आर्यन आता इथं पाणी ठेवतो आणि हे बघा, इथं आम्ही असं ठेवतोय, असे पक्षी पाणी पितील आणि ह्याला असं टांगून ठेवतो आम्ही आणि सावलीत ठेवतोय. तसंच ठेव, राहू दे. हां, असंच ठेवतो. ह्याला थोडं टांगून ठेवतो म्हणजे पक्षी थोडे येतील. केलं. थँक्यू. पैसे माझे. तू आम्हाला सबस्क्राईब केलं ड्रीम सिटी गोस्ट हंटर्सला. तर आम्ही एक ना तुम्हाला सबस्क्राईब केल्यामुळे आम्ही तुम्हाला एक गिफ्ट देणार आहे. तर हे घ्या तुमचं गिफ्ट.
तर मित्रांनो चल बाय. बाय. तर मित्रांनो तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं असेल तर आम्ही पण तुम्हाला नक्कीच एक गिफ्ट देईन. तर बाय.